शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात 1 जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी किती कर्ज घेतले आहे, ते कर्ज न फिटण्याचं कारण सरकारचं धोरण आहे. ते आयात निर्यातीचं धोरण असेल, शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडण्याचं धोरण असेल, त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे. याची माहिती संकलित करून राष्ट्रपती यांना देणार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. 1 जुलैपासून महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज किती आहेत, ते कर्ज न फिटण्याचं कारण म्हणजे सरकारचं धोरण आहे. मग ते आयात निर्यातीचं धोरण असेल किंवा बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून कर्ज भाव पाडण्याचं धोरण असेल, यामुळं शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. त्यामुळे ही सगळी माहिती संकलित करून आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना नेऊन देणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. दररोज जवळपास 13 आत्महत्या होत आहेत. याचं कारण सरकारचं धोरण आहे. कापूस आयात केल्यामुळं कापसाला भाव नाही. पामतेल आणि सोयाबीन पेंट आयात केल्यामुळं 9,000चा सोयाबीन 4,000 ते 4200पर्यंत आला. मका आयात केल्यामुळं येणाऱ्या मक्याच्या पिकाला भाव मिळणार नाही. त्याचबरोबर दूध भुकटे आयात केल्यामुळे दुधाला भाव नाही. कांदा निर्यातबंदी केल्यामुळं कांद्याला भाव नाही. ऊसाचा साखर निर्यातबंदी केल्यामुळं ऊसाचा भाव 1,000नं कमी झाला. म्हणजे एकूणच सगळ्याच पिकांच्या बाबतीत सरकारनं जी धोरणं राबवली आहेत, त्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आणि त्यामुळे या कर्जाची जबाबदारी केंद्र सरकारनं घ्यावी आणि आमचा सातबारा कोरा करावा, अशा प्रकारचं हे आंदोलन आहे. त्या आंदोलनाच्या तयारीसाठी म्हणून मी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो. Follow Use, OTIC News. Thanks for watching.